आबासाहेब, हा काय प्रकार आहे? आम्ही हे काय ऐकतोय? पन्हाळगडाच्या बंदिवासातून सुटका झाली असं वाटत असताना पुन्हा आमच्यावर नजर ठेवण्यासाठी हशम नेमले गेले आहेत. हे हशम तुमच्यावर नजर ठेवण्यासाठी नाहीये, तर युवराजांच्या संरक्षणासाठी आहेत. संरक्षण कोणापासून? स्वराज्याच्या शत्रूपासून की स्वतःच्याच पित्यापासून? ज्या हातांनी आम्ही शत्रूंच्या मुंडक्या उतरवल्या त्याच हातांना बेड्यांची सवय लावली जात आहे का? कारण आम्ही दिलेर खानाच्या छावणीत गेलो होतो म्हणून? तो गुन्हा नव्हता शंभूराजे. शत्रूला शरण जाणं ही चूक नव्हती. ज्या औरंगजेबानं आपल्याला आग्र्यात कैद केलं त्याच्या सरदाराचा उंबरठा ओलांडताना तुमच्या तळपायाची आग मस्तकात नाही गेली होती आबासाहेब. रायगडावरती जेव्हा आमच्या चरित्रावरती चिखलफेक झाली, अष्टप्रधान मंडळांनी आम्हाला कुलद्रोही म्हणून घोषित केलं, तेव्हा आम्हाला वाटलं की आमचा बाप आमची पाठराखण करेल, पण आपण राजे झालात, बाप व्हायला विसरलात आबासाहेब. स्वराज्याच्या गादीवर बसणाऱ्याला आधी बाप विसरावा लागतो. आम्ही तुमचे पिता असू, पण या रयतेसाठी तुम्ही उद्या ते छत्रपती आहात. आणि छत्रपती जर रागात आणि रंगात वाहत असेल तर रयत वाऱ्यावर पडते. आम्हालाही रयतेतच राहू द्या. कशाला हे राजपद? कशाला हे युवराजपद? त्या वाड्याच्या भिंती आम्हाला खायला उठतायत. आमचा श्वास मोडतो इकडे. प्रत्येक जण आमच्या विरुद्ध कारस्थान करताना आपण मात्र उघडे डोळे ठेवून पाहत आहात आबासाहेब. का? कारस्थानं कोणाला चुकलेत राजा, पण तो या कारस्थानांना परतून वाढ करतो. तो राजा हो. तुम्ही तर पंख असूनही स्वतःला शापित समजून बसला आहात. हो आबासाहेब, आम्ही शापितच आहोत. ज्याला आईचं प्रेम नाही मिळालं, बापाचा विश्वास जिंकता नाही आला, असा राजहंस शापित नाही तर काय आबासाहेब? विश्वास शंभू, काळजावर दगड ठेवून आम्ही तुम्हाला पन्हाळ्यावर सोडलं, कारण आम्हाला तुमची सुरक्षा महत्वाची होती. पण तुम्हाला ती कैद वाटली. आम्ही तुमच्यातलं तेज जाणतो, पण तेज जर स्वकीयाला जाळायला निघालं तर त्याला योग्य वेळेला आवर घालणं हे राजाचं कर्तव्य आहे. मग आपलं कर्तव्य पार पाडा राजे. हवं तर आम्हाला देहदंड द्या, पण या संशयाच्या छायेत जगणं आम्हाला मान्य नाही. बाबासाहेब, आम्ही चाललो आहोत पुन्हा कधीही न परतण्यासाठी. जोरदार टाळ्या या दोन्ही कलाकारांसाठी.